बघा समोरून येते आपली बस 201 नंबर आळंदी दर्शन। आणि या डाव्या बाजूला जी संपूर्ण सीट आहे त्या संपूर्ण सीट महिलांसाठी, पण आपण 50 रुपयाचा पास काढला। दादा नाव काय तुमचंही नाव सचिन? अरे वा। हा असा आहे मंदिर परिसर, दर्शन रांग लागलेली आपली। नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज एक आपला नवीन प्रवास होणार आहे। आजचा जो प्रवास आहे तो MSRTCचा नसून PMPLचा असणार आहे, पुणे महानगरपालिका या बसचा असेल। आणि आज आपण प्रवास करणार आहोत भेकराई नगर हडपसर ते आळंदी। प्रवासाचा रूट कोणता असणार आहे, बसचा नंबर किती असणार आहे आणि तिकीट किती असणार आहे ते सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूयात। हे आहे भेकराई नगरचे PMPLचे बसस्थानक आणि इथे समोर पाहू शकता सगळ्या बसेस चार्जिंगला लावलेले आहेत। इथे लाईनमध्ये छान अशी झाडी लावलेली, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तेवढाच आधार। आणि समोर प्रवाशांना बसण्यासाठी केलेली बैठक व्यवस्था आहे। सर्व प्रवासी असे बसलेले आपल्याला पाहायला मिळतील। ही समोरून जाणारी धायरी बस। भेकराई नगर बसस्थानकातील हे वेळापत्रक आहे। इथून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक आपण पाहू शकतो। तसेच गाड्यांचे नंबर पण इथे दिलेत। बघा समोरून येते आपली बस 201 नंबर आळंदी दर्शन। चला मागे नको लावायला यांनी परत। होणारे शांतपणे जाहीरवाडिया गोंदिया नेरळा नागपूरचा 59 चला मिळाली बस। तर ही आहे आजची आपली बस, बस क्रमांक 201 भेकराई नगर आगाराची बस आहे। बस क्रमांक आहे MH12SF0021। संपूर्ण AC बस आहे। भेकराई नगरमधून तुम्हाला एक जर बस चुकली ना तर त्याच्यानंतर डायरेक्ट प्रत्येक 25 मिनिटाला भेकराई नगरमधून बस आपल्याला आळंदीसाठी मिळते। तर निघालो आपण भेकराई नगर बसस्थानकातून। समोरच्या या बाजूला जर बसलात तुम्ही, दोन्ही सीट आहेत, म्हणजे 4 जण बसण्यासाठी जागा आहे, पण ती जागा आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी। आणि या डाव्या बाजूला जी संपूर्ण सीट आहे त्या संपूर्ण सीट या महिलांसाठी। भेकराई नगर ते आळंदीपर्यंतचे तिकीट दर आहेत 40 रुपये, पण आपण 50 रुपयाचा पास काढला आहे PMPL ते PCMC। म्हणजे 11 वाजून 46 मिनिटं झाली आणि हडपसर गाडीतळच्या बसस्थानकावर आता आपण आलो। डाव्या बाजूच्या सगळ्या जागा या महिलांसाठी असल्यामुळे आपल्याला समोर जाऊन समोरचे दृश्य दाखवता येणार नाहीत। समोर आपल्याला बसण्यासाठी अशी जागा नाही आहे। उड्डाणपुलाचा असाही वापर आपण बघू शकतो।
सोलापूर इलेक्ट्रिक शिवाई बस शिवशाही. काही अंतर चालताच एवढी गर्दी झालेली आहे बघा. शेजारी आपली लालपरी जाते सोलापूर सांगोला. पुलगेट बस स्थानक. बारा वाजून 14 मिनिटं झाली. पुण्यातील NG रोड. SGS मॉल. आता आलो आहोत आपण सस्वन हॉस्पिटल बस स्टॉपजवळ. 12:31 आणि समोरचं बघा सस्वन हॉस्पिटल. गर्दीच गर्दी आहे बसमध्ये. आता 12:32 झाले आणि आपण पुणे स्टेशन बस स्टॉपला आलो आपण. काही दाखवू शकत नाही कारण की बसमध्ये आधीच गर्दी आहे. पूर्ण बस भरली. पुणे रेल्वे स्टेशन. वरून जाणारा मेट्रोचा ब्रिज आहे आणि या लाईनने आपण मेट्रोचा प्रवास केलेला आहे याआधी. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही आपले सर्व व्हिडिओ पाहू शकता. बंड गार्डन बस स्टॉप. पिकअप पाहू शकता गाडीचा. जागेवर पिकअप घेते गाडी.
स्टॉपचे नाव आहे नागपूरचा. बाहेर 41 डिग्री सेल्सिअस वातावरण चालू आहे आणि आपलं थंडगार AC चालू आहे मस्त. मागला तो 50चा पास होता माझा. 50चा पास होता तो चालणार आहे का आळंदीला 10चं तिकीट का 50 रुपयाचा पास काढला होता जो पिंपरी चिंचवड आणि पुणे या 2 हद्दीसाठी होता फक्त. जर तुम्हाला ऑल ओव्हर पुणे नाही तर पुण्याच्या जवळपास पुढे जायचं असेल त्याच्यासाठी 120चा पास लागतो. 50च्या पासमध्ये फक्त पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका इथपर्यंत तुम्ही फिरू शकता. तर मग हा जो चरवली फाटा आहे इथून आळंदीपर्यंतसाठी आपण 10 रुपये तिकीट काढले 10 रुपयाचं. कारण की तिथून पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची हद्द संपते. हे आपल्या शेजारचे जे काका आहेत त्यांनी 120चा पास काढला होता. नारायणपूरला जाऊन आले ते. दत्तनगर बस स्थानक 1 वाजून 15 मिनिटं. आहे BRT. मॅगझिन चौक बस स्टॉपचे नाव. काकू 1 मिनिट आत बसते. थोडासा सीन घेण्यासाठी पुढे आलो आहे आणि महिलांच्या सीटवर बसलो आहे. तसं काही अलाउड नाही आणि पण रिकामी बस आहे त्यामुळे सीट होती रिकामी. या बसला गिअर बॉक्स नाही आहे. आपण ST महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसने प्रवास केला होता तिला पण गिअर बॉक्स नव्हता आणि या बसला पण गिअर बॉक्स नाही आहे फक्त रेस आणि ब्रेक. आणि आपल्या बसचा मार्ग बघू शकता. ढेकराईनगर, पुलगेट, पुणे स्टेशन, येरवडा, नागपूर चाळ, विश्रांतवाडी, दिघी आणि आळंदी.
अजून 40 मिनिटांनी आपण भेकराईनगरमधून निघालो होतो आणि अजून आळंदी आलेलं नाही आहे. 1.5 तासांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे. बहुतेक 2 तास लागतील आळंदी यायला. किती रेंज आहे गाडीला? या गाडीला रेंज कितीचं आहे? एका चार्जिंगमध्ये किती किलोमीटर जाते? 200 किलोमीटर. आणि तुम्ही ही गाडी चालवता आणि ती पण गाडी चालवता का? हीच गाडी चालवता. हीच गाडी आवडत असेल तुम्हाला चालवायला? एक वाजून 35 मिनिट असेल आळंदीमध्ये आलो. इंद्रायणी घाट. ही होती आजची आपली बस. इथं इंटेरियर आपण बघू शकतो. आणि हे होते आपले चालक दादा. दादा नाव काय? सचिन. तुमचंही नाव सचिन? अरे वा, भेटून मजा भारी वाटलं. आणि ही आहे इंटेरियर या बसच्या आपल्या. संपूर्ण AC बस आहे. संपूर्ण AC बस होती त्यामुळे 42 डिग्रीमध्ये पण आपल्याला काही. चला चला स्टेशन जाएगी. हे पाहू शकता समोर. हे आहे आळंदीचे बसस्थानक. आळंदी PMPL बसस्थानक. आणि ह्या समोरच्या बसने आत्ताच आपण प्रवास केलेला आहे. इथून सगळीकडे गाड्या तुम्हाला मिळतील. हा होता आपला भेकराईनगर ते आळंदीपर्यंतचा प्रवास. आणि हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आळंदीमध्ये आलो आहे आणि आळंदीच्या बसस्टॉपला आल्यानंतर म्हटलं तुम्हाला थोडक्यात दर्शन पण द्यावं. थोडक्यात तुम्हाला आळंदीमधील थोडक्यात तुम्हाला मी घाट दाखवेन. इंद्रायणीचा घाट आणि मंदिराच्या जवळपासचा व्हिडिओ तुम्हाला मी थोडक्यात दाखवेन. कारण की भेकराईनगरपासून इथपर्यंत आलो आहे आणि तुम्हाला थोडक्यात दर्शन जर घडवलं नाही तर मग कसं चालेल? पाहूयात थोडक्यात मंदिर. ते प्रसाद वगैरे मिळेल. तर इथे चप्पल स्टँड आहे आणि चप्पल स्टँडसाठी तुम्ही तुमच्या मनानुसार तुम्हाला पैसे द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता सेवा म्हणून. आणि हे आहे प्रवेशद्वार. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर. चला जाऊया आतमध्ये. फोटो व्हिडिओ शूटिंगसाठी मनाई आहे. अशा प्रकारची दर्शन रांग असते. हा असा आहे मंदिर परिसर. दर्शन रांग लागलेली आपली. तसं उतरून खालनं जायचं. इथून प्रवेश करायला लागतो आपल्याला दर्शनासाठी. दर्शनबारी रांग. इंद्रायणी नदी पाहू शकता.